स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, स्वतःचे बलस्थाने ओळखा. फक्त नशिबाने मला हे दिलं, नशिबाने मी कम नशिबी आहे म्हणून स्वतःला हिणवू नका. कारण मेहनतीने आणि संघर्षाने आपण आपलं जग पालटवू शकतो, आपलं आयुष्य बदलू शकतो. फक्त स्वतःला ओळखण्याची गरज आहे. जेव्हा एक वेळा स्वतःला ओळखू ना की आपल्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, तर आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. म्हणून फक्त रडत बसू नका. रडत बसण्यापेक्षा काहीतरी हालचाली करा, जेणेकरून स्वतःला बदलवण्यासाठी आपण केव्हाही तत्पर राहू आणि आपल्या यशस्वी होण्याच्या प्रत्येक पायरीवर नेहमी चढत राहू. नमस्कार मंडळी, मी वैशाली. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये. आणि बघा, सकाळी ब्रह्मवेळेत तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी 4:30 झालेले आहेत. आणि 1 मिनटं थांबा, खिडकी उघडून दाखवते. बाहेर सगळीकडे अंधार आहे आणि गारवा पण फार आहे. छान वाटतंय, तर लावून देते आता. आणि थोडी खिडकी जाम झालेली आहे आमची, तर बघा अंधार दिसत असेल तुम्हाला सगळीकडे. आणि या ब्रह्मवेळेत आता मी अभ्यासाला उठलेली आहे. आणि इथे बघा सपोर्ट लावते. उशांचा मुलगा झोपलेला आहे तिथे, आणि त्यामुळे कसं इथे मी अभ्यासाला बसू शकत नाही. आता मी दुसऱ्या रूममध्ये जाते, कारण इथे जर लाईट लावला तर उठतो तो, म्हणून मग आता मी दुसऱ्या रूममध्ये जाते माझ्या अभ्यासाला. आणि आत्ता बघा तुम्हाला दाखवते, 1 मिनटं बघा. इथे पण बघा आता क्लिअर दिसत आहे. 4:30 झालेले आहेत. तर बघा आता इथे आलेली आहे मी बेडरूममध्ये अभ्यासाला, माझं पाणी, गरम पाणी घेऊन. आणि आता अभ्यासाला बसते. आणि आज झोपच उघडत नव्हती, म्हणून अगोदर 10-15 मिनटं बेडवर बसले राहिले. छान मनातल्या मनात तिथेच बेडवरच पॉझिटिव्ह अफर्मेशन करून घेतलं. मी तुम्हाला नेहमी सांगते की मी असं मला जेव्हा वाटतंय ना, मी तेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन करते. आणि सकाळी ब्रह्मवेळेतली जी पॉझिटिव्ह अफर्मेशन असते नेहमी सक्सेस असते, कारण आपलं डायरेक्ट बोलणं युनिवर्सपर्यंत पोचतं आणि आपल्या मनाला खूप छान हॅप्पी लागतं. म्हणून मी तिथेच 10-15 मिनटं शांत बसली. शांत नंतर मस्त आपलं पॉझिटिव्ह अफर्मेशन केलं आणि नंतर मग फोनला हात लावला. आणि बघा आता माझा इथे रिझनिंगचा अभ्यास मी सुरू केलेला आहे. मैत्रिणींनो, मला 1-2 कमेंट दिसल्या की ताई तू 35व्या वर्षी कशी काय सुरुवात करी वयाच्या, तू अगोदरही काही करू शकत होती, तू का केलं नाही अगोदर, तू आता कसं काय रिस्टार्ट केलं. तर बघा, काही काळ मधला माझा असा गेला, मुलांना सांभाळण्यात गेला. आणि खरंच तुम्हाला सांगते, मी निगेटिव्ह थॉटमध्ये जगत होते. आणि आपल्या निगेटिव्ह थॉटनं आपल्याला कधीच मार्ग मिळत नसतो. मी 2021च्या अगोदर तुम्हाला सांगते, 2011ला लग्न झालं. 2011 ते 2021 10 वर्षाचा काळ माझा नुसतं निगेटिव्ह थॉटमध्ये गेला. मी अभ्यास करत होते, मी मुलांसोबत अभ्यास करत होते. माझी मुलं छोटी होती, पण जसा पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता. नुसती रडत होते, निगेटिव्ह थॉटमध्ये जगत होते. माझ्या स्वतः आईला म्हणत होते की मी एवढी शिकली, मी काय केलं, मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मी नुसती स्वतःला दोष देत राहायची. आणि या दोष देण्याच्या प्रक्रियेनं आपण नेहमी मागे राहतो. म्हणून मी तुम्हालाही सांगते, कधीच निगेटिव्ह थॉटला मनात थारा देऊ नका, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. आपल्याला मार्गच सापडत नाही. असं करता करता 8 ते 10 वर्ष माझ्याहून निघून गेली आणि त्या काळात मला यशच मिळालं नाही. आणि नंतर 2020-21ची गोष्ट सांगते तुम्हाला, जेव्हा मी खरंच तुम्हाला सांगते BK शिवानी यांचे व्हिडिओ बघायला सुरुवात केले आणि मला कळलं पॉझिटिव्ह अफर्मेशनची जी जादू असते ती काय आहे, तो मिरॅकल काय आहे. आणि खरंच माझ्या लाईफमधनं चेंज व्हायला सुरुवात झाली. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, निगेटिव्ह विचारापासून दूर राहा, कारण स्वतःमध्येच आपल्याला बदल करावा लागेल आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण 12-12 तास कामं करतो, जबाबदारी पूर्ण करू शकतो, आणि तरी आपल्याला ऐकायला मिळत असेल तू काय करते घरी राहून, तू नुसते काहीच करत नाही, आम्हाला तर वाटत नाही तू काही करते, एवढी शिकली, तुझ्या शिक्षणाचा उपयोग काय, असे जर बोलणारे असतील ना, तर त्या स्त्रीला कसं वाटत असेल. आणि हे भरपूर स्त्रियांना ऐकायला मिळतं. म्हणून तुम्हाला सांगते की स्वतःला बदलायला सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतः बदला, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी तत्पर राहा नेहमी. आणि बघा 6:30 झालेले आहे आणि आत्ता मी माझ्या मुलीचा टिफिन करायला जाते, कारण तिची स्कूल असते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर मग मी अभ्यास जो केलेला आहे बघा, मी रोहिदास चौंदे पाटील सरांचे लेक्चर्स अटेंड केले 1 घंट्याचा, आणि थोडं मी प्रॅक्टिस करून घेतली. आणि त्यानंतर मग मी जे म्हणजे मागले जे टेट प्रश्न आहे ना, त्याचे सर मस्त छान विश्लेषण करून सांगतात, ते छान मी सॉल्व्ह करून बघितलं. त्यानंतर बघा 3 घंट्याने 9 वाजता मुलाची बॉटल भरत आहे. आता तो स्कूलला चाललाय, त्याची तयारी करून देत आहे. आणि आता मुलाला स्कूलमध्ये नेऊन द्यायचं आहे, त्याची तयारी करून देत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज अशी परिस्थिती आहे की मला भरपूर कमेंट अशा दिसत आहेत की ताई आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, पण जी मागच्या वर्षी वेळ होती तीच आता पण आहे. बरोबर आहे ना, आपण आपल्याला बदलवण्यासाठी काहीच करत नाहीये. आपण काय प्रयत्न करत आहे आपल्याला स्वतःला बदलवण्यासाठी,
तेच मागच्या वर्षी आहे, तेच अगोदरच्या वर्षी होतं. काही स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आपण काही करत आहे का? जर करत असेल तर आपण त्याला म्हणायचं हो माझ्यात बदल होत आहे. म्हणून मी मागे बघा एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला या वर्षी 2025 मध्ये बदलायचं आपल्याला काय करावं लागेल. कारण कसं असतं स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतःला तयार करणार नाही, स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मोबाईल बघितल्यापेक्षा, टीव्ही बघितल्यापेक्षा स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखायला शिका. मी म्हणत नाही तुम्हाला फक्त अभ्यासच करा म्हणून, कारण दुसऱ्या लेडीजला किंवा भरपूर स्त्रिया अशा आहेत किंवा महिला अशा आहेत त्यांना भरपूर कामात इंटरेस्ट असेल, त्या कामात तुम्ही इंटरेस्ट करा. तुमच्या स्ट्रेंथ ओळखा, तुमची हॉबी ओळखा, तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात समोर जायचं त्यात समोर जा. फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी पावले उचला. आणि मुलाला शाळेत सोडलं आणि बघा इथं फिल्टरचं पाणी घ्यायसाठी आले, कारण आमचं फिल्टर खराब झालेलं आहे. त्यामुळे आता असं मी फिल्टरचं पाणी घ्यायसाठी आले. ते पाणी घेऊन घरी जाणार, मग माझी कामं आवरणार. माझी भरपूर कामं अजून व्हायची आहेत. त्यानंतर सगळी कामं आवरल्यानंतर मग मी नंतर माझा जो वेळ राहील अभ्यासासाठी तो बसणार. कारण कसं आज जरा 6:30पर्यंत अभ्यास केला, त्यामुळे जरा स्वयंपाकाला फक्त मुरीचाच टिफिन देता आला. नंतर आता मुलाचा टिफिन दिला, टमाट्याची चटणी आणि पोळ्या केल्या. आणि मग दही घ्यायसाठी आले, कारण त्यांना दुपारी जेवणात दही हवं होतं दोघांनाही. आणि पनीर पण हवं होतं, पण पनीर मिळालं नाही. आणि बघा हे सगळं घेऊन मग मी आले घरी. 10:25 झालेले आहे, म्हणजे 10:30 वाजलेले आहे. आता माझी फरशी पुसायची आहे, झाडून काढायचं आहे, त्यानंतर घर आवरायचं आहे, भांडी घासायची आहे सगळी स्वयंपाकाची. आणि त्यानंतर बघा मी डिक्कीतलं दही काढायला विसरले, पुन्हा बाहेर आले. आणि असं होतं, लक्ष राहत नाही कधी कधी. त्यानंतर दही घेऊन पुन्हा घरात गेले. बघा मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगते, आपलं आपल्याजवळच असते, पण आपण ते सगळ्यात दूर शोधत असतो. आपल्याला हे माहीतच होत नाही की हे आपल्याजवळ आहे म्हणून. तर बघा एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी आपल्या शेतात छान काम करतो, पण त्याच्या शेतात एक विद्वान येतो आणि तो त्याला म्हणतो की तू एक दगड पाहिला आहे का, तो हिरा असतो. आणि तो हिरा बघ जर चमकत असतो छान, त्याला खूप महत्त्व असते. त्या हिऱ्यामुळे ना तू सगळं शहर विकत घेऊ शकतो. त्यानंतर त्या शेतकऱ्याला रात्रभर झोपच आलं नाही. त्याला वाटलं की मी आता हा दगड शोधणार, म्हणजे मी हा हिरा शोधणार. तो हिऱ्याच्या शोधात त्यांनी सगळं आपलं शेत विकलं, आपलं घर विकलं आणि तो गेला शोधायला, पण त्याला अखेर हिरा मिळालाच नाही. त्यानंतर त्याने एका नदीत उडी मारून आत्महत्या करून घेतली. इकडे जो शेत विकत घेणारा माणूस होता ना, ज्या माणसाने त्याचं शेत विकत घेतलं होतं, तो उंटाला पाणी पाजण्यासाठी त्याच्या शेतातल्या पाटाजवळ थांबला. त्या पाटाजवळ त्याला एक दगड चमकत असताना दिसला आणि तो दगड त्याने आपल्या घरी आणला आणि आपल्या शोभेच्या वस्तू म्हणून ठेवला बैठक व्यवस्थेत. तिथून तो विद्वान गृहस्थ, जेव्हा जो अगोदर आलेला होता तोच विद्वान गृहस्थ त्याच्या घरी आला परत आणि त्याला म्हटलं तर हा दगड तुला कुठून मिळाला. तर तो ज्या माणसाने त्या माणसाचं शेत विकत घेतलं होतं तो त्याला म्हणतो की हे मला माझ्या शेतात मिळालं. तो म्हणाला हे कसं शक्य आहे, तर इथं असे भरपूर दगड पडलेले आहेत. तेव्हा त्या विद्वानाच्या लक्षात आलं की हे दगड नाहीये, हिरे आहेत. म्हणजे जो अगोदरचा शेतकरी होता, तो जो हिरा शोधण्यासाठी गेला होता, ते हिरे अक्षरशः त्याच्या स्वतःच्या शेतातच होते, फक्त त्याला त्याची पारख नव्हती. तसंच आपलं असतं, आपल्याला नेहमी दुसऱ्याचीच परिस्थिती चांगली वाटते. आपल्याला वाटते दुसरे आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे. आपल्याला ज्या संधी आहे त्या ओळखताच येत नाही. आपण त्या संधीकडे कटकट म्हणून बघतो आणि म्हणून पुन्हा आपल्यासाठी ती संधी दार ठोठावत नाही आणि येणारी संधी ही आपल्यासाठी निघून जात असते. म्हणून प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्या, योग्य वेळी योग्य निर्णयाला महत्त्व द्या, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू आणि आपला दृष्टिकोन हा हिरे माणकापेक्षाही मौल्यवान आहे. सांगते नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. आपण आयुष्यात काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. तर बघा माझा इथे करंट अफेअरचा अभ्यास झालेला आहे आणि आज मी 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे कशामध्ये, तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स, तर 4था क्रमांक आहे हे शिकले. त्यानंतर तुम्हाला त्यानंतर बघा 50व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी सुवर्ण पदक हरियाणाने जिंकलं होतं. त्यानंतर ट्युलिप ट्रॉफी 2024 भारताला मिळाली. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 कर्नाटकला मिळाली. असा छान माझा करंट अफेअरचा अभ्यास माझा छान झालेला आहे. आता माझी सगळी फरशी पुसणं झाली, छान झाडून झालं. मग मी अशा वालाच्या शेंगा तोडून घेतल्या थोड्या. मैत्रिणींनो, तर आजच्या व्लॉगमध्ये मला हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की कुठूनही रिस्टार्ट करू द्या. आपली 35व्या वर्षी असू दे रिस्टार्ट की 40व्या वर्षी असू दे, शिकायचं वय नसते. फक्त सुरुवात करा. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरुवात करा. कारण आत्ताच वेळ आहे, ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही. आणि स्वतःला जोपासा, स्वतःचे अस्तित्व जोपासा, स्वतःची व्हॅल्यू जोपासा, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा आणि स्वतःला रिस्पेक्ट द्या. तेव्हाच आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवू शकू. कारण हे जीवन अमूल्य आहे आणि वेळ पण अमूल्य आहे, व्हॅल्युएबल आहे. आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपल्या स्ट्रेंथ आहे, फक्त ती ओळखायची आपल्याला गरज आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आता मला मुलाला आणायला जायचं आहे
आणि आत्ता बघा मी मुलाला आणायला गेले होते, मग मुलाला घेऊन आले, 2:30 वाजले. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये पुढील विषयासोबत, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील अभ्यासासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचारांसोबत जगा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा भरपूर प्रयत्न करा, जेणेकरून आपण अभ्यासात